जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे। दहशतवाद्यांना पकडून समूळ नष्ट केलं पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। जे काही घडलं ते दुर्दैवी, त्यावर राजकारण नको असंही राऊत म्हणाले। आमदार संजय केळकर यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। यावेळी त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा मागणाऱ्या संजय राऊतांवर निशाणा साधलाय। राऊत नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केळकरांनी केलाय, तर केंद्र सरकार या हल्ल्याचा बदला घेणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना खासदार श्रीकांत शिंदेंनी संवाद साधून धीर दिलाय। श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी स्वतः खासदार शिंदेंनी फोनवरून संवाद साधलाय। 69 पर्यटकांना सुखरूप परत आणण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केलेला आहे। त्यांनी हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। विशिष्ट समाजाला लक्ष्य करणं निषेधार्ह असल्याचं ते म्हणाले। 26/11 हल्ल्यातील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहूर राणाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला। सुप्रीम कोर्ट उद्या निर्णय देण्याची शक्यता आहे। तहूर राणानं कुटुंबियांशी संपर्क करण्याची परवानगी मागितली आहे। दरम्यान राणाच्या याचिकेला एनआयएनं विरोध केलेला आहे। जम्मू काश्मीरमधील हल्ल्याचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आलेला आहे, तर दहशतवाद्यांविरोधात काँग्रेसनं मुंबईत आंदोलन केलं। आंदोलकांनी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या विजय वडेट्टीवार यांच्यासह वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मनसेकडून निषेध करण्यात आलाय। डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेर मनसेचं आंदोलन झालंय। काळ्या फिती लावून हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे। काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र पडसाद उमटतायत। कुर्ला शिवसेनेकडून पाकिस्तानचा झेंडा जाळत निषेध व्यक्त करण्यात आलाय। तसंच यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। भिवंडीमध्ये मनसे पक्षाच्या वतीनं महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आले। भिवंडीतील विविध खड्डेमय रस्त्याच्या समस्या तसंच मैदानांची भिंत पाडणाऱ्या विकासकावर अद्याप कारवाई केली नाही अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। तसंही तहसीलदार कार्यालयावर शेकडो आदिवासी बांधवांनी आंदोलन केले। सरकारी जमिनींवरील घरांचे सातबारे नावे करण्याची मागणी आहे। यावेळी तहसीलदार कार्यालयावर बेमुदत बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील सर्व पोलिसांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदीचं आयोजन केलं। याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। कल्याणमधील 13 गावातून महापारेषण कंपनीनं विद्युत वाहिन्या टाकण्याचं काम सुरू केलंय। मात्र या कामांबाबत कंपनीनं शेतकऱ्यांना कोणत्याही सूचना आणि नोटिसा दिल्या नाहीत। त्यामुळे मनमानी आणि जबरदस्तीने हे काम करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। तसंच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला। भिवंडीत बेकायदेशीरपणे रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। शहरातील कल्याण नाका, जकात नाका, शांतीनगर परिसरातील अनेक रिक्षा चालक बेशिस्तीने रिक्षा चालवत होते। पोलिसांच्या कारवाईत रिक्षा चालक विना परमिट, विना ड्रेस कोड तसंच बॅच शिवाय रिक्षा चालवत असल्याचं आढळून आलं। मुंबईत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 34,000 वाहन चालकांनी 18 कोटींचा दंड ठोठावला। गेल्या वर्षभरात 34,076 वाहनधारकांनी 18 कोटी 34 लाख 79,991 रुपयांचा दंड अद्याप भरलेला नाही। नवी मुंबईतील सांडपाडा रेल्वे स्टेशन बाहेरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलं होतं, त्यामुळे महापालिकेनं अतिक्रमण हटवून फेरीवाल्यांवर कारवाई केली। तसंच या ठिकाणी फेरीवाल्यांना मनाई असल्याचा फलक लावण्यात आला। नवी मुंबई महापालिकेनं अनधिकृत झोपड्यांविरोधात कारवाई केली आहे। नेरूळमधील 28 आणि वाशीमधील 110 झोपड्यांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईत सर्व अनधिकृत झोपड्या हटवण्यात आल्या। नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का बसलाय। माजी नगराध्यक्ष आणि जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत धात्रक यांच्यासह 6 माजी नगरसेवकांनीही पक्षप्रवेश केलेला आहे। माकडांपासून कोकणातील शेती पिकांना होणाऱ्या नुकसानीला आळा घालण्यासाठी माकडांचं निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं। दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासासंदर्भात बैठक झाली आहे। त्यावेळी गणेश नाईक बोलत होते।
बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे वन्य प्राणी दत्तक योजना राबवण्यात येते। यामध्ये सिंह, वाघ, बिबट्या, वाघाटी अशा अनेक वन्य प्राण्यांना समाविष्ट करण्यात आले। तसंच या योजनेत 17 नागरिकांनी आणि 8 संस्थांनी 27 वन्य प्राणी दत्तक घेतलेत आणि या व्यक्तींना पालकत्वाचं प्रमाणपत्र देऊन संबंधित प्राण्याच्या पिंजऱ्याजवळ तसा नामफलक लावण्यात आला। मुंबईला 24 एप्रिलला पहिली अमृत भारत ट्रेन मिळणार आहे। बिहारमधील सहरसामधून सुटणाऱ्या या ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत। ही ट्रेन 25 एप्रिलला मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये पोहोचणार आहे। ताशी 110 ते 130 किमी या वेगाने ही गाडी चालवली जाणार असून त्यामुळे मुंबई ते सहरसा हा 35 तासांचा प्रवास 4 ते 5 तासांनी कमी होण्याची अपेक्षा आहे। मध्य आणि कोकण रेल्वेवरून धावणारी वंदे भारत तेजस एक्सप्रेस यावर्षीच्या पावसाळ्यात धावेल की नाही अशी शंका प्रवाशांच्या मनात आहे। आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर 15 जून नंतरचे सीएसएमटी मडगाव वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेस एलटीटी मडगाव एक्सप्रेसचे तिकीट प्रवाशांना मिळत नाहीये। त्यामुळे पावसाळ्यात वंदे भारतमधून प्रवास करणारा प्रवासी मुकणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे। बदलापूर रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मला बसवलेल्या जाळ्यांची खासदार सुरेश म्हात्रेंनी पाहणी केली। प्रवाशांना पूर्वसूचना न देता या जाळ्या बसवल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली। मुंबईतील दुसऱ्या भुयारी मेट्रोचा दुसरा बोगदा मे अखेरीस पूर्ण होणार आहे। MMRDA कडून 7A मार्गिकेची उभारणी सुरू असून केवळ 100 मीटरचं काम शिल्लक आहे अशी माहिती MMRDAनं दिली। ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या 95व्या वाढदिवसानिमित्त पुस्तक प्रकाशन आयोजन करण्यात आलेलं होतं। तर शुक्रवार 25 एप्रिलला रवींद्र नाट्य मंदिरात त्यांच्या 5 पुस्तकांचं प्रकाशन आणि पुस्तक तुला करण्यात येणार आहे। या सोहळ्याला मंत्री उदय सामंत आणि मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती राहणार आहे। मुंबईतील चुनाभट्टीमध्ये अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी कारवाई करण्यात आली। या कारवाईत 10 कोटींचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे। अंबरनाथमधील गोळीबार प्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी जितेंद्र पवार याला अटक करण्यात आली आहे। मध्यरात्री लोणावळ्यामधून त्याला ताब्यात घेतलंय। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वाढवण बंदर नागपूर मुंबई समृद्ध महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेतलाय। तर या महामार्गामुळे वाढवण इगतपुरी प्रवास केवळ 1 तासात करता येणार आहे। मशिदीवरील भोग्यावरून राज्यात कुणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही असं उच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलं। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंह यांनी आतापर्यंत एकूण 343 बेकायदा भोंग्यांवर कारवाई केल्याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेली आहे। ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देऊनही 9 वर्षात बेकायदेशीर ध्वनी प्रक्षेपावरील कारवाई म्हणावी तशी केली गेली नाही अशी कबुली राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली। 2016 सालच्या आदेशांचं पूर्णपणे पालन करण्यासाठी आणि त्याचा अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी सरकारसह राज्याच्या पोलीस महासंचालकांनी न्यायालयाकडे केलेली आहे। उच्च न्यायालयाकडून विमानतळावरील तपासणीसाठी 3 सदस्यीय समिती नेमण्यात आली। विमानतळावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी पुरेशा सुविधा आहेत का याची तपासणी करण्यासाठी ही समिती नेमली आहे। 2 प्रवाशांनी केलेल्या याचिकेवर ही सुनावणी झालेली आहे। ठाण्यात 1 मे ते 12 मे दरम्यान आंबा महोत्सव भरणारे संस्कार संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं शहरातील गावदेवी मैदानावर आंबा महोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे। त्यामुळे असह्य उकाड्यात ठाणेकरांना विविध आंब्यांची चव चाखता येणार आहे। उत्तर मुंबईतील मड मालवणी मानोरी भागातील दुरावस्थेत असलेले 11 तलाव पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतलाय। तलावांच्या दुरावस्थेमुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे। सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या तलावांचं पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे। येत्या 2 वर्षात सर्व तलावांचे सुशोभीकरण करून नागरिकांसाठी ते खुलं करण्यात येणार आहे। वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या, पेल्हार आणि उसगाव या तिन्ही धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे पाणी कपातीचं संकट टळलेलं आहे। मागील काही वर्षापासून वसई विरार शहराचं नागरीकरण झपाट्यानं वाढलेलं आहे। त्यामुळे पाण्याची मागणी वाढू लागली आहे। सद्यस्थितीत शहराला सूर्या योजनेच्या धामणी आणि कवडास, उसगाव, पेल्हार या 3 धरणातून 230 दशलक्ष लिटर तर MMRDAच्या सूर्या प्रकल्पातून 185 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा मंजूर केला आहे। भिवंडी महापालिकेनं पाणी चोरावर कारवाई केली। चोरीच्या नळ जोडण्यात येणाऱ्या प्लंबरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर मनपाच्या अधिकृत नळ जोडणीतून अनधिकृतपणे नळ जोडण्यात देऊन पाणी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। मुंबईतील सखल भागात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करत यंत्रणा कार्यरत केल्याचा दावा महापालिकेनं केला। तरीही ठिकठिकाणी पाणी साचत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे मुंबईत पावसाळ्यात यंदाही पाणी साचण्याची शक्यता आहे।
मुंबईच्या दादरमधील हिंदमाता परिसरात फ्लो मीटर्स बसवण्यात आले। या फ्लो मीटर्समुळे पाणी उपशाची प्रक्रिया सातत्याने सुरू होणार आहे, त्यामुळे या भागात पाणी साचणार नाही असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला। अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकांना टीडीआर वापरणं बंधनकारक केलं। अंबरनाथ नगरपालिकेनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, त्यामुळे असा निर्णय घेणारी अंबरनाथ नगरपालिका ही MMR क्षेत्रातील पहिली नगरपालिका ठरली आहे। तसंच या निर्णयामुळे विकासाला गती मिळणार आहे। वैद्यकीय क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमासाठी घेणारी नीट UG परीक्षा 4 मेला होणार आहे, तर या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना 1 मेला हॉल तिकीट मिळणार आहे। NTA कडून याबाबत माहिती जाहीर करण्यात आली। RTE अंतर्गत प्रवेशासाठी 25 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे, त्यामुळे ज्या पालकांनी प्रवेश प्रक्रिया केली मात्र पुढे कोणतीही हालचाल केली नाही अशा अर्जाचा निपटारा 25 एप्रिलपर्यंत केला जाणार आहे। तर 3,05,000 अर्जापैकी 1,01,000 अर्जाची निवड झालेली आहे। मुंबई विद्यापीठाकडून प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी 22 एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे। पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्यात येते, तर मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन नावनोंदणी करता येणार आहे। मुंबईतील नाले सफाईसाठी 23 कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे, त्यामुळे यंदा पावसाळ्यात पाणी साचण्याचं काम कमी होण्याची शक्यता आहे। यावर्षी एप्रिल आणि मे या 2 महिन्यात नाल्यांमधील 80% गाळ काढण्यात येणार आहे, तर पावसाळ्यादरम्यान 10% आणि पावसाळ्यानंतर उर्वरित 10% गाळ काढण्याचं नियोजन आहे। मुंबईत पावसाळ्यापूर्वी नाले सफाईच्या कामाला वेग आला। आयुक्त भूषण गगरानी या कामाची उद्या पाहणी करणार आहेत, जी दक्षिण विभागातील रेसकोर्स नाला इथून त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे। ते दादर धारावी नाला, रावळी निमस्तर नाला आणि JK केमिकल या नाल्यांची पाहणी करणार आहे। मुंबईच्या वांद्रे आदर्श नगर वरळीमधील वसाहतींच्या पुनर्विकासासाठी निविदा तयार करण्याचे आदेश देण्यात आलेत। पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी घेतलाय, त्यामुळे पुनर्विकासासाठी निविदा तयार करण्याचे आदेश जयस्वालांनी दिले। विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानाचा पारा 40 पार गेलाय, त्यामुळे या भागातील नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय। मात्र या तुलनेनं मुंबईसह किनारपट्टी भागातील तापमानात घट झाली आहे, त्यामुळे या भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। मुंबई महापालिकेचा घनकचरा विभाग, कचरा विभाग सॅनिटरी नॅपकिन, डायपर, औषधांच्या बाटल्या इत्यादींच्या संकलनासाठी विशेष सेवा सुरू करणार आहे। या कचऱ्यांच्या संकलन सेवेचा लाभ घेण्यासाठी 22 एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे।